नमस्कार सर्वांचे, आपलं खानापूरमध्ये स्वागत। शिंदोळी बिके या ठिकाणी हत्तीच्या कळपाकडून 40 पोती भात पिकाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी। खानापूर तालुक्यातील शिंदोळी बिके या ठिकाणी हत्तीच्या कळपाचे आगमन झाले असून येथील शेतकरी अशोक महादेव मिरासी यांच्या शेतातील अंदाजे 40 पोती भात पिकाचे हत्तीने तुडवून फस्त केले आहे। त्यामुळे सदर शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे। वन खात्याच्या व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत। अशोक मिरासी या शेतकऱ्याचे अन्यत्र इतर ठिकाणी कोणतीही शेतजमीन नसल्याने त्यांना या भात शेतीवरच अवलंबून राहावे लागते व या भात पिकावरच त्यांची उपजीविका चालते। परंतु हत्तीच्या कळपाने त्यांच्या शेतजमिनीत काल शुक्रवारी रात्री उच्छाद मांडला असून संपूर्ण शेतातील भात पीक तुडवून फस्त केले आहे। त्यामुळे सदर शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे। त्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यातून होत आहे। हत्तीच्या कळपाने भात पीक फस्त केल्यानंतर त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर आपले बस्तान मांडले आहे। त्यामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर हत्तीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे, नाहीतर इतर अन्य शेतकऱ्यांना सुद्धा या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। त्यासाठी खानापूर तालुक्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड व वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सदर शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त शेतपिकाची पाहणी करून ताबडतोब सदर शेतकऱ्याला नुकसानग्रस्त मोबदला देण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यातून होत आहे।